3.3 Note making. Note making. In note making, there are two stages of note making, that is, note taking and note making. Both skills are different to each other. Point number one, note making. Note making is a passive process which is undertaken at the time of lecture. It gives the complete view of the paragraph that contains the main points that heard at the time of lecture. Note making and note taking. Note making and note taking are the two important stages. In them, both the skills are totally different from each other. Note taking is a passive process and that undertaken at the time of the lecture. It gives complete view of the paragraph that contains the main points. And those points are heard at the time of lecture. Translate. नोट मेकिंग असा एक मुद्दा आहे की ज्यामध्ये आपल्याला दोन बाबी समाविष्ट झालेल्या दिसतात, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग. पैकी नोट मेकिंग ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही टोटली पॅसिव्ह आहे. की जी प्रोसेस, जी प्रक्रिया लेक्चरच्या वेळेला विचाराधीन घेतली जाते आणि तीच प्रक्रिया पॅरेग्राफची पूर्ण माहिती देत असते. म्हणजेच यामध्ये पॅरेग्राफचे मुख्य मुद्दे समाविष्ट केले जातात आणि या सर्व बाबी आपल्या लक्षात येतात ते म्हणजे वर्गामध्ये चालू असणाऱ्या लेक्चरच्या वेळेला. Point number one, note making. This skill is more active. It focuses on writing skill. It has a close concentration between concept and words. Note making, this process is totally active process. This process has close relation between concept and words. For example, tree diagram, table diagrams are given in it. There is similarity between note making and note taking. तर नोट मेकिंग जी आहे ही नोट मेकिंग प्रक्रिया अत्यंत क्रियाशील आहे. म्हणजे अत्यंत जलद गतीनं ही नोट मेकिंगची प्रक्रिया ही होत असते की ज्याच्यामध्ये रायटिंग स्किलचा वापर केला जातो. म्हणजे विशेषतः विद्यार्थ्याच्या बौद्धिक कुवतेनुसार विद्यार्थी नोट टेकिंग करत असतो. म्हणजेच काय, वर्गामध्ये ज्या वेळेला शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला एखादा पाठ्यमुद्दा ते विचारामध्ये घेतात आणि त्या पाठ्यमुद्द्याच्या आधारे ते लेक्चर कंटिन्यू होते. त्याच्यामध्ये ज्या ज्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत त्या सर्व बाबी विद्यार्थी आपल्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये लिहून घेत असतो. या प्रक्रियेमध्ये नोट मेकिंग हा मुद्दा अत्यंत समाविष्ट आहे. तसंच संकल्पना आणि शब्द भांडार म्हणजे कॉन्सेप्ट आणि वर्ड या दोन्हींचा एक मेळ साधण्याचं काम या नोट मेकिंग मध्ये केलं जातं. नोट मेकिंग मध्ये काय काय दिलं जातं, तर नोट मेकिंग मध्ये टेबल डायग्राम आहे, ट्री डायग्राम आहे, यासारख्या महत्वाच्या बाबी यामध्ये दिल्या जातात. यानुसार आपणाला नोट मेकिंग आणि नोट टेकिंग या दोघांच्या मध्ये एकसारखेपणा, साधर्म्य असल्यासारखं दिसून येतं. सिमिलरिटी between the note making and note taking. Point number one, both factors
provide students easy material for preparing at the time of examination. Note making and note taking, two important factors are providing important study material to the student. With the help of those material, the student can easily write his answer or writing his answer on the answer sheet without taking any support of the people, without taking any support of his other students or friends. यामध्ये काय सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांना सोप्या प्रकारचं अभ्यासाचं साधन उपलब्ध करून देण्याचं काम हे नोट मेकिंग आणि नोट टेकिंग करत असतात. आता ज्यावेळेला विद्यार्थी परीक्षेमध्ये पेपर लिहितात त्यावेळेला पुस्तकामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे तो आहे असं लिहित नाही, तर पाठ्यमुद्द्याचा आधार घेऊन आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मुद्देसूद उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे कौशल्य आहे ते त्या विद्यार्थ्याला मिळवून देण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये वृद्धंगित करण्याचं काम हे नोट मेकिंग किंवा नोट टेकिंग मटेरियल करत असतं. आणि म्हणून विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहून किंवा स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारे तो आपले नोट मेकिंग सारखे प्रश्न सोडत असतो. म्हणजे इझी स्टडी मटेरियल देण्याचं काम नोट मेकिंग आणि नोट टेकिंग करते. पॉइंट नंबर सेकंड, इट हेल्प्स द स्टुडंट्स टू एनरिच द रीडिंग अँड लिसनिंग स्किल. Means the enrichment of reading and listening skill is made by the note making and note taking. विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि श्रवण हे कौशल्य विकसित करण्याचं काम हे करतात. तर वाचन म्हणजे काय, ज्यावेळेला एखादा पाठ्यमुद्दा वर्गामध्ये शिकवला जातो त्यावेळेला तो मुद्दा विद्यार्थी आपल्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहून घेतो आणि तो मुद्दा वारंवार लिहित असल्यामुळे त्याचं पठण होतं. पण हा मुद्दा प्रभावीपणे विद्यार्थी परीक्षेत मांडण्याचा प्रयत्न करतो. पॉइंट नंबर 3, परस्वेड द स्टुडंट्स टू एक्सेल देअर स्टडीज. मीन्स स्टुडंट्स आर गाइडेड हाऊ टू राईट द इम्पॉर्टंट आन्सर इन द एक्झामिनेशन. याचा अर्थ विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त परीक्षेमध्ये भाग पाडलं जातं उत्तर कशा प्रकारे मांडावं, हे उत्तर कशा प्रकारे मांडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचं काम नोट मेकिंग आणि नोटिंग करते. टू लर्न इफेक्टिव्हली, लर्निंग प्रोसेस इज मेड इफेक्टिव्ह बाय द नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. विद्यार्थ्याचं वाचन जे आहे, शिकण्याची कला जे आहे, ग्रहण करण्याची क्षमता, आत्मसात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे वाढवण्याचं काम नोट मेकिंग आणि नोट टेकिंग करतं. नेक्स्ट पॉइंट आहे स्टाइल्स ऑफ नोट मेकिंग. इन नोट मेकिंग फॉलोइंग चॅप्टर्स आर टेकन इनटू अकाउंट. टेबल चार्ट, बार ग्राफ, पाय चार्ट, फ्लो चार्ट, लाइन ग्राफ, ट्री डायग्राम, photographs and plans. Styles of note making is based on the following points, that is table chart, bar graph, pie chart, flow chart, line graphs and tree diagram, photographs and plans. आता स्टाइल्स ऑफ नोट मेकिंग मध्ये काय दिलं जातं, तर स्टाइल्स ऑफ नोट मेकिंग मध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढली आहे किंवा नाही हे जर आजमावायचं असेल तर विद्यार्थ्यांना पाठ्यमुद्द्याच्या आधारित असणारे प्रश्न द्यावे लागतात. थोडक्यात आपणाला सराव द्यावा लागतो आणि हा नोट मेकिंगचा सराव करण्यासाठी त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे टेबल डायग्राम किंवा टेबल चार्ट दिला जातो. म्हणजे टेबलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिली जातात आणि त्यामध्ये काही रिकाम्या जागा सोडून त्या विद्यार्थ्यांना भरण्यास भाग पाडलं जातं. त्याचप्रमाणे बार ग्राफ आहे. बार ग्राफ मध्ये जर स्तंभालेख आहे, मग जो सिस्टोग्राफ असेल संयुक्त स्तंभालेख असेल त्या स्तंभालेखामध्ये उदाहरण पर्जन्यमान वगैरे दाखवलं जातं, कोणत्या महिन्यामध्ये कोणतं पर्जन्यमान आहे हे मुद्दे विद्यार्थ्यांना पॅराग्राफमध्ये शोधून लिहायला लावले जातात. त्याप्रमाणे बार ग्राफ काढायला लावतात. पाय चार्ट मध्ये प्रामुख्यानं की ज्याला विभाजित वर्तुळ म्हणतात, यामध्ये गोलामध्ये सर्व माहिती दिली जाते आणि त्याच्यामध्ये काही भाग
हा देऊन विद्यार्थ्यांना रायटिंग स्किलमध्ये म्हणजे ऑलरिटन कम्युनिकेशन मधला काही भाग पॅरेग्राफ लिहावा लावला जातो. किंवा त्यानंतर फ्लो चार्टमध्ये मुद्दे दिले जातात, त्याच्या आधारे आपल्याला पॅरेग्राफ लिहावा लावतात. लाईन ग्राफ, डॉट डॉट पद्धतीने काही वेळा ग्राफ काढले जातात. उदाहरणार्थ रेनफॉल किती आहे हे दाखवण्यासाठी डॉट डॉटने दाखवलं जातं. ते ग्राफ विद्यार्थ्यांना माहिती घेऊन लिहावे लागतात. ट्री डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला मेन पॉईंट आणि सब पॉईंट दिले जातात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स द्यावे लागतात, टाइप्स दिले जातात आणि ते सर्व टाइप्स विद्यार्थ्याला दिलेल्या पॅराग्राफ मधून शोधून लिहावे लावतात. पिक्टोग्राफ्स अँड प्लॅन्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन असतात, आकृत्या दिल्या जातात, त्याच्या आधारे माहिती लिहावी लागते. म्हणजे थोडक्यात नोट मेकिंग एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये दिलं जातं आणि त्याच्या आधारे पॅराग्राफ लिहायला लावला जातो. या सर्व बाबी स्टाईल्स ऑफ द नोट मेकिंग यामध्ये समाविष्ट आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिले टाइप्स ऑफ ऑइल. त्या टाइप्स ऑइल यामध्ये काय सांगितलंय? टाइप्स ऑफ ऑइल मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या ऑइल दिले जातात. व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल आणि मिनरल ऑइल. आता हा मुद्दा कशावर आधारलेला आहे? हा मुद्दा नोट मेकिंग वरती आहे. म्हणजे टाइप्स ऑफ ऑइल मध्ये व्हेजिटेबल ऑइल जे आहे, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पतीजन्य तेल. याच्यामध्ये याच्यामध्ये जे उदाहरण देतात ते मस्टार्ड आहे, ग्राउंडनट आहे, सोयाबीन आहे, पी यासारखी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. तर ॲनिमल ऑइल म्हणजे प्राणीच तेल की जे प्राण्यापासून मिळत असतं. शार्क, हालिबट, कॉड यासारख्या प्राण्यांच्या पासून आपल्याला तेल मिळत जातं. आणि शेवट आहे मिनरल ऑइल. प्रामुख्याने हे ग्राउंड जे जमिनीमधून भूगर्भामधून तेल मिळत असतं. याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन या प्रकारची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. आणि ही सर्व उदाहरणं आपल्याला मिनरल ऑइल मध्ये मिळतात. मग हे जे उदाहरण आपण परीक्षेमध्ये मांडत असतो त्यावेळेला मांडत असताना आपल्या एक महत्वाची दखल आपण घेतोय ते म्हणजे काय? ऑइल्स जे आहे हे शीर्षक आपण इथं देतो आणि यानंतर आपण त्याचे तीन भाग पाडतो. ते म्हणजे पहिल्यांदा आहे व्हेजिटेबल ऑइल असा मुद्दा आपण इथं लिहितो, व्हेजिटेबल ऑइल. दुसऱ्यांदा आपण लिहितोय ॲनिमल ऑइल आणि तिसऱ्यांदा लिहितोय मिनरल ऑइल. मग असे जे मुद्दे आहेत मिनरल ऑइल असे मुद्दे आपण वेगळ्या प्रकारे ऑइल्समध्ये मांडत असतो. आणि हे मुद्दे आपण ज्या वेळेला मांडतो त्यावेळी त्याचे टाइप्स किंवा सब टाइप्स दिलेले नाही. ठीक आहे, टाइप्स किंवा सब टाइप्स दिलेले नसतील तर आपल्याला डायरेक्ट त्याची एक्झाम्पल्स लिहावी लागतात. आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला एक्झाम्पल्स या ठिकाणी सांगितलेले आहेत की ज्या एक्झाम्पल्समध्ये मस्टार्ड एक उदाहरण आपणाला आहे, सोयाबीन आहे, सनफ्लावर आहे, ही सगळी उदाहरणं व्हेजिटेबल मध्ये जातात. आता ॲनिमल ऑइल म्हणजे याच्यामध्ये ॲनिमल, हॅलिबट, कॉड, शार्क हे जे मासे आहेत या माशांचा समावेश याच्यामध्ये होतोय. आणि मिनरल म्हणजेच खनिज तेल, याच्यामध्ये डिझेल, पेट्रोल आणि केरोसिनचा भाग आहे. मग याचे वेगळे प्रकार आहेत का? तर याच्यामध्ये कोणते प्रकार आपल्याला दिसत नाहीत. म्हणून सरळ याची उदाहरणं याच्या खाली मांडावी लागतात. आणि या प्रकारचं जे नोट मेकिंग आहे याला म्हटलं जातं ट्री डायग्रामचे नोट मेकिंग. अशा प्रकारे आपल्याला नोट मेकिंग हा टॉपिक या ठिकाणी संपतो. ओके, थँक्यू.